Welcome to last chapter of part second at binomial distribution, which is for 5 marks in our exam, board exam with option. ओके 5 मार्काला याच्यावरती क्वेश्चन येणार. बायनॉमियल आता पॉलिनॉमियल बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन आपण प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन बघितलंय. आता प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशनमध्ये अनेक व्हेरिएबल असायचे. याच्यामध्ये बघा बर्नॉली द नेम ऑफ द सायंटिस्ट. बर्नॉलीने याच्यामध्ये फक्त असेच एक्सपेरिमेंट कन्सिडर केले हॅविंग ओनली 2 आउटकम्स. बर्नॉलीज ट्रायल एक्सपेरिमेंट. आउटकम्स माहिती आहे. मॅच चालू आहे इंग्लंड आणि इंडिया. इंग्लंड जिंकणार किंवा इंडिया जिंकणार, दोन्हीपैकी एक होणार. बास्केटबॉलचा गेम चालू आहे, 2 टीम आहे, कोणाचा तरी गोल होणार, कोणीतरी हारणार. ज्याचे गोल जास्त तो सक्सेस. फुटबॉलची टीम आहे, गोलवरती डिपेंड आहे. हॉकीची टीम आहे, सक्सेस ऑर फेल्युअर. 2च आहे, येस ऑर नो. परीक्षा दिली, पास होणार की फेल होणार. ज्याला 2च आउटकम्स आहे अशाच एक्सपेरिमेंटचा विचार या सायंटिस्टने केला. म्हणून त्याला नाव दिलं आपण बर्नॉलीज ट्रायल. काय म्हणतो आपण? एनी ट्रायल. ट्रायल आपल्या भाषेत रँडम एक्सपेरिमेंट. रँडम एक्सपेरिमेंट हॅविंग ओनली 2 आउटकम्स. ओनली 2 आउटकम्स. मग त्यातले 2च आउटकम्स आहेत. त्यातला पहिला आउटकमला अंत मानतो पी. हॅविंग 2 आउटकम्स सक्सेस और फेल्युअर. सक्सेस और फेल्युअर. सक्सेस होणार किंवा फेल जाणार. कोणताही मोस्ट ऑफ द गेम्स आर बिलॉंग टू दिस कॅटेगरी. ओके. मग त्याला 2च आउटकम्स आहे अशांचाच विचार या बर्नॉलीजने केला. म्हणून अशा नंबर ऑफ किती वेळा क्रॉस करा. पी काय आहे? मग आपण याच्यात पी घेऊ प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. पी काय घेऊ? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. क्यू प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. आणि ही प्रोबॅबिलिटी आहे ही इज सेम इन ईच ट्रायल. इज सेम इन ईच ट्रायल. ट्रायल टू ट्रायल बदलत नाही. ओके. जर 2 टीम मैदानात असतील तर दोन्हीपैकी एक जिंकणार. म्हणजे प्रत्येकाची विनिंग प्रोबॅबिलिटी सक्सेसची 1/2 आहे. ते एकदा 1 मॅच घ्या, 2 मॅच घ्या, 3 मॅच घ्या, किती घ्या. मग शेवटी जास्तीत जास्त जो मॅच जिंकेल तो त्या सिरीजचा विनर असतो. तो प्रश्न नंतरचा आहे. पण पी ही सक्सेस. कॉईन टॉस केलं, हेडची किंवा टेलची प्रॉबॅबिलिटी प्रत्येकाची 1/2च असणार. ते एकदा टॉस करा, 2दा टॉस करा, 3दा टॉस करा, किती पण. डाय थ्रोन केली, आउटर फेसला 1 to 6 प्रत्येक नंबरची प्रॉबॅबिलिटी 1/6 असणार. त्याच्यात बदल होणार नाही. किती वेळा ट्राय करा. प्रॉबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि म्हणजेच काय, ही प्रत्येक वेळेला सेम असते. आणखी प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर इज ऑलवेज 1. क्यू म्हणजेच काय आहे? 1 - पीच आहे. जो सक्सेस आणि उरलेले काय झाले? फेल्युअर झाले. दोघांची मिळून 1. मग याच्यावरनं क्यूची किंमत काय येईल? 1 - पी. अगेन पी काय आहे? प्रॉबॅबिलिटी आहे. आणि प्रॉबॅबिलिटीचा कन्सेप्ट आहे इज ऑलवेज लाईज बिटवीन 0 and 1. प्रॉबॅबिलिटी काय आहे? विच ऑलवेज लाईज बिटवीन 0 and 1. मग बर्नॉलीज ट्रायलमध्ये आपण काय बघितलं? ज्याला 2च आउटकम्स आहे. सक्सेसला मानलं पी, फेल्युअरला मानलं पी. आणि ही पी प्रत्येक वेळेला कॉन्स्टंट असते आणि विच ऑलवेज लाईज बिटवीन 0 and 1. क्यू काय आहे? प्रॉबॅबिलिटी ऑफ फेल्युअर आहे विच इज इक्वल टू 1 - सक्सेस. ए कॉम्प्लिमेंट इक्वल टू 1 - प्रॉबॅबिलिटी ऑफ ए. हा जो फॉर्म्युला आहे याच्यावरती हा डिपेंड आहे. प्रॉबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इक्वल टू 1 - प्रॉबॅबिलिटी ऑफ ए. सक्सेस नाही म्हणजेच तो फेल्युअर झाला, तो आहे. आणि असा हा बर्नॉलीज ट्रायलचा बेसिक कन्सेप्ट आहे. मग याचा आपल्या बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनशी काय संबंध? ओके. त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेतो आहे. बघा ते एक्झाम्पल. एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. बास्केटबॉल, 2 टीम आहेत. ओके. हे पोल आहेत. ओके.
आणि नंबर ऑफ मॅच, नंबर ऑफ ट्रायल n समजा 4 आहे. किती वेळा मॅच झाली? 4 वेळा मॅच झाली. नंबर ऑफ मॅचेस 4 आहे. प्रत्येक वेळेला सक्सेसची प्रॉबॅबिलिटी किती? मग आता प्रत्येक वेळेला सक्सेसची प्रॉबॅबिलिटी प्रत्येक मॅचमध्ये, प्रत्येक मॅचला काय वाटतं? आम्ही जिंकणार. हरावं असं कुणाला वाटतं का? म्हणतो फक्त तो, पण हो तसं वाटत नाही. ओके, मग सक्सेसची प्रॉबॅबिलिटी 1/2 आहे. आणि मग क्यू पण काय येईल? 1 - 1/2, पण ती पण काय येईल? 1/2च येईल. फेल्युअरची पण प्रॉबॅबिलिटी 1/2 आहे. ओके, मॅच स्टार्ट झाली. मग आता पहिला घेऊ आपण नंबर ऑफ गोल्स. नंबर ऑफ गोल्स हा जर तुम्ही रँडम व्हेरिएबल घेतला तर याच्या किमती काय येईल? 0, 1, 2, 3, 4 एवढ्या पॉसिबिलिटीज येतील. ओके, समजा मी आता x = 0 घेतला, म्हणजे एकही गोल झाला नाही. एकही गोल झाला नाही म्हणजेच काय? सक्सेसची प्रॉबॅबिलिटी पहिल्या वेळेला काय झाला? ती मॅच फेल्युअर गेली. दुसऱ्या वेळेला झाला तरी तो टीम आहे तिच्याकडनं गोल झाला नाही. तिसऱ्या वेळेलाही झाला नाही. चौथ्या वेळेलाही झाला नाही. 4ही वेळेला ती टीम काय झाली? फेल झाली. फर्स्ट, इन ईच अँड एव्हरी ट्रायल देर इज नो गोल. प्रत्येक वेळेला गोल झाला का नाही? प्रत्येक वेळेला ती फेल होत गेली. क्यू 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 ही कशाची आहे? 0, म्हणजे एकही गोल न होण्याची प्रॉबॅबिलिटी एव्हरी टाईम ही विल फेल्युअर. ओके, पहिल्या वेळेला, दुसऱ्या वेळेला, तिसऱ्या वेळेला अँड आलं म्हणून प्रॉडक्ट येतो. नंतर आता एक गोल होण्याची प्रॉबॅबिलिटी बघू. मग आता गेम 4 वेळेला घेतला. गेम 4 वेळेला घेतला, मग पहिल्या वेळेला सक्सेस नाही झाला, दुसऱ्या वेळेला सक्सेस नाही झाला, तिसऱ्या वेळेला सक्सेस नाही झाला, शेवटच्या वेळेला एक गोल होऊ शकतो. सक्सेस झाला. लास्ट टाईमला सक्सेस झाला, पण पहिल्या 3 मॅचेस फेल गेल्या. किंवा पहिल्या वेळेला फेल झाला, दुसऱ्या वेळेला फेल झाला, तिसऱ्या वेळेला सक्सेस झाला, पुन्हा फेल झाला, असं पण होऊ शकतं. ह्या पॉसिबिलिटीज आहेत. किंवा फर्स्ट टाईम फेल, सेकंड टाईम सक्सेस, अगेन फेल, और पहिल्याच वेळेला गोल झाला, उरलेल्या 3ही वेळेला झाला नाही. अशा किती पॉसिबल केसेस आल्या? किती पॉसिबल केसेस आल्या? 4 आल्या. 4मध्ये काय झालं? एकदा तो सक्सेस झाला आणि 3दा काय झाला? तो फेल्युअर झाला. पॉसिबल केसेस, कारण गेम होणार आहे. काय काय होऊ शकतं त्या पॉसिबिलिटी आपण काढतो आहोत. प्रोबॅबिलिटी ऑफ x = 2. आता किती वेळा सक्सेस होणार? 2दा सक्सेस. मग पहिल्या वेळेला फेल्युअर झाला, दुसऱ्या वेळेला फेल्युअर झाला, तिसऱ्या वेळेला सक्सेस झाला, चौथ्या वेळेला सक्सेस झाला. काय काय होऊ शकतं? नंतर पहिल्या वेळेला फेल्युअर झाला, सक्सेस झाला, पुन्हा फेल्युअर झाला. और पहिल्या वेळेला सक्सेस, दुसऱ्या वेळेला सक्सेस, उरलेल्या 2 वेळा फेल्युअर. और पहिल्या वेळेला सक्सेस, दुसऱ्या वेळेला सक्सेस, पुन्हा फेल्युअर, पुन्हा सक्सेस, पुन्हा फेल्युअर. और पॉसिबिलिटीज बघा काय काय आहेत. काय काय पॉसिबिलिटीज होतात ते चेक करतो आहोत आपण. ओके, देन पहिल्या वेळेला फेल्युअर, बरोबर आहे. दुसऱ्या वेळेला सक्सेस, पुन्हा फेल्युअर, पुन्हा सक्सेस. 1, 2, 3, 4, 5. आणखी एखादी केस राहिली का बघा? येस, बघा ह्या 2दा सक्सेसच्या पॉसिबल कंडिशन्स. कारण 4 वेळा मॅच घेतो आहे, अशा ह्या कंडिशन किती आल्या? 6 आल्या. 6मध्ये 2दा तो सक्सेस झाला, तर उरलेल्या 2दा तो काय झाला? फेल्युअर झाला. म्हणजे ह्या प्रायोरिटी ट्रायलमध्ये दोघांचाही विचार केला जातो, नुसता सक्सेसचाच विचार केला जात नाही. किती वेळा पास झाला, उरलेल्या वेळा फेल झाला. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ x = 3, म्हणजे 3दा सक्सेस, पहिल्यांदा फेल्युअर गेला, उरलेल्या 3ही मॅचमध्ये तो गोल करू शकतो. और पहिल्या वेळेला गोल करेल, दुसऱ्या वेळेला फेल्युअर जाईल, तिसऱ्या आणि चौथ्या वेळेला तो पुन्हा गोल करू शकतो. और फर्स्ट सक्सेस, सेकंड सक्सेस, थर्ड टाइम नॉट, अगेन फोर्थ. और फर्स्ट टाइम सक्सेस, सेकंड टाइम सक्सेस, थर्ड टाइम सक्सेस, लास्ट टाइम 4. याही किती आल्या?
4 वेळा आल्या. याच्यात काय झालं, तो 3दा सक्सेस झाला आणि 1दा फेल्युअर झाला. आणि पी ऑफ एक्स इक्वल टू 4 4ही वेळेला सक्सेस होण्याची प्रॉबॅबिलिटी. 4ही वेळेला सक्सेस म्हणजे पहिल्या वेळेला लगेच टाकल्याबरोबर गोल केला, दुसऱ्या वेळेलाही गोल झाला, दुसऱ्या वेळेलाही झाला, चौथ्या वेळेलाही झाला. अँड विच इज इक्वल टू p⁴. हे काय झालं, वेगवेगळ्या केसेससाठी. ह्यालाच म्हणतो आपण डिस्ट्रीब्युशन. ओके, पण इथं 2च ट्रायल आहे. मग हे बर्नॉलीज डिस्ट्रीब्युशन. पण बाय म्हणजे याच्यात किती टर्म आहे, 2च टर्म आहे आणि त्यांच्यामध्ये आपण प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन केलं, म्हणून याला म्हणतो आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. याच्यात म्हणतो आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आणि कसं आलं ते बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, तर इकडे आपण एक्स म्हणजे नंबर ऑफ सक्सेस घेतल्या आणि इकडे त्यांच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी घेतल्या. 0 म्हणजे एकदाही सक्सेस नाही, q⁴. एकदा सक्सेस येण्याच्या 4 टाइम्स p q⁵. 2दा सक्सेस होण्याच्या 6 टाइम्स p² q². 3दा सक्सेस होण्याच्या 4 टाइम्स p³ आणि 4दा सक्सेस होण्याच्या p⁴. आणि हे आहे, यालाच आपल्याकडे म्हणतो आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, कारण याच्यात 2च टर्मचा विचार केला आहे, p आणि q. ओके, मग आता हे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे. याच्यात व्हेरिएबल कोण कोण आले, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये व्हेरिएबल कोण कोण आले. पहिला n आला. किती वेळा ट्रायल, मी काय म्हटलं 4 वेळाला मॅच घेतली, किती वेळा ट्रायल घेतली ते नंबर ऑफ ट्रायल्स. आणि दुसरा आला p, प्रॉबॅबिलिटी ऑफ सक्सेस. हा आला प्रॉबॅबिलिटी ऑफ सक्सेस, किती वेळा तो सक्सेस झाला. प्रॉबॅबिलिटी ऑफ, हे 2 आहेत, यांनाच म्हणतात पॅरामीटर्स. यांनाच म्हणतो आपण पॅरामीटर ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये. हे किती वेळा ट्राय केला आणि प्रॉबॅबिलिटी ऑफ सक्सेस इन ईच ट्रायल. ही काय आहे, सगळ्यांची मिळून नाही काढली, प्रत्येक ट्रायलमध्ये सक्सेसची प्रॉबॅबिलिटी आहे. अँड विच इज ऑलवेज सेम असं आपण म्हटलं होतं, तेही आहे. ओके, तर असा ह्या 2 आहेत, यांना म्हणतो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे 2 पॅरामीटर आणि दाखवायचे. आणि एक्स आहे, एक्स काय घेतो इथं आपण, नंबर ऑफ सक्सेसेस. काय पाहिजे, कसा पाहिजे, हे दिल्यानंतर एक्झाम्पल ठरवणार आपल्याला. नंबर ऑफ टेल्स पण सक्सेस असू शकतो, नंबर ऑफ हेड्स पण टाकू शकतो, इव्हन नंबर पण असू शकतो, नंबर ऑफ टाइम्स हेड असू शकतो, नंबर ऑफ टाइम्स टेल असू शकतो. काय देतील हे त्यांच्यावर डिपेंड आहे, हे आपल्यावर नाही. किंवा नंबर ऑफ सक्सेस म्हणजे पेशंट क्लिअर होण्याची प्रॉबॅबिलिटी, तसं पण असू शकतं. अशा प्रकारचे अनेक प्रॉब्लेम. किंवा आपण एक्झाम देतो आहे, MCQ टाईप देतो आहे, जास्तीत जास्त वेळा एक्झाम आपले MCQs बरोबर येणं हे पण सक्सेसचीच भाग आहे. कितीतरी एक्झाम्पल्स हे नंबर ऑफ सक्सेस आहे. आणि जर नंबर ऑफ सक्सेस हा नियम पाळत असेल तर आपण म्हणतो एक्स फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. एक्स फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर. एक्स फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर n and p. आणि दाखवायची पद्धत आहे डिनोटेड बाय एक्स. एक तर ॲरो द्या किंवा असं साईन दिलं तरी चालेल. दोन्ही देऊ नका. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर n and p. हे एक्स फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर n and p, त्याचा हा शॉर्ट फॉर्म आहे. विथ probability mass function defined as. ही प्रॉबॅबिलिटी कशी काढली याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. विथ probability mass function defined as probability of x equal to r. म्हणजे किती वेळा सक्सेस झाला, r वेळा. किती वेळा ट्राय केला, n केला. याचा फॉर्म्युला आहे NCR. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना, कोएफिशियंट,
याचा कोएफिशियंट 1 4 6 4 4 1 ह्या कशाच्या आल्या, ह्या NCRच्या व्हॅल्यूज आहेत. दाखवतो तुम्हाला त्या कशा. पहिल्यांदा फॉर्म्युला इंटू पी रेस टू किती वेळा सक्सेस झाला, आर वेळेला, म्हणजे फेल्युअर किती वेळा झाला, एन पैकी आर वेळेला. ही आरची व्हॅल्यू आहे ही 0 1 अप टू नंबर ऑफ ट्रायल्सच असते. आणि याच्यात पी हा नेहमी पी लाईज बिटवीन 0 अँड 1 आणि क्यूची किंमत असते 1 - पी आणि इक्वल टू 0 अदरवाईज. हा त्याचा फॉर्म्युला आहे. probability of R successes out of N trials हा फॉर्म्युला आहे आणि हा तुमचा दाखवण्याची मेथड आहे NCR. आता बघा याच्यात जर समजा इथं मी NC0 टाकली तर NCRचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. NCR म्हणजेच N फॅक्टोरियल अपॉन N मायनस R फॅक्टोरियल इंटू R फॅक्टोरियल. मग बघा NC0ची किंमत n फॅक्टोरियल n मायनस 0 n फॅक्टोरियल इंटू 0 फॅक्टोरियल n फॅक्टोरियल n फॅक्टोरियल 0 फॅक्टोरियलची किंमत 1. हीच किंमत कोणाची घेणार, NCNची पण हीच किंमत येणार, म्हणजे याची 1 येईल याची 1 येईल. आता NC4C1ची किंमत बघा, कारण 4 वेळा ट्राय केला आहे. 4C1ची जी किंमत येईल तीच 4C3ची येईल. बघा 4 फॅक्टोरियल आपण 4तून 1 गेला 3 फॅक्टोरियल इंटू 1 ते 4 मधनं 1 ते 3 गेले 4च उरले. 4 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 1 पुन्हा तेच येईल. अशीच 4C2ची किंमत बघा 6 येते. आणि मग याच्याऐवजी मी लिहू शकतो, हेच मी कसं लिहू शकतो, इथं 4C0, इथं लिहू शकतो मी 4C1, इथं लिहू शकतो मी 4C2, इथं लिहू शकतो मी 4C3 आणि इथं लिहू शकतो 4C4 P⁴. आणि याला म्हणतो आपण बायनॉमियल थेरम. हे काय आहे, बायनॉमियल थेरमच्या टर्म अशाच प्रकारच्या आहेत, म्हणून याला म्हणतो आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आणि ते कसं येईल मग, आता जर N ट्रायलसाठी लिहायचं झालं तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कसं येईल, 0 NC0 P⁴ Q⁴ म्हणजे n. ही त्याची प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन. x = 1 साठी काय येईल, एकदा सक्सेस होण्याचं NC1 P⁴ Q⁴ दोनदा सक्सेसचं NC2 P2 Q⁴ असं करत करत R वेळा सक्सेसचा. बघा हाच फॉर्म्युला येतो का, NCR P⁴ जेवढा वेळा सक्सेस तेवढाच घ्यायचा, n मधनं हा वजा करा N - R आणि असा हा फॉर्म्युला. याला म्हणतो आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. याला म्हणतो आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. ओके. नंतर हा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा हा मेन एवढाच फॉर्म्युला आपल्याकडे आहे. ओके. तर लिहिण्याची मेथड कशी आहे पुन्हा सांगतो. x फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर n and p such that probability mass function is probability of R successes out of n trials is NCR P⁴ Q⁴ R. R varies from 0 to n. Then 1 0 less than p less than 1 and q equal to 1 - p or equal to 0 otherwise. एवढाच फॉर्म्युला तुमच्याकडे आहे. आणि मग जर हा फॉर्म्युला असेल तर देअरफॉर एक्सपेक्टेड व्हॅल्यू, याची एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजेच आपल्याला एक्सपेक्टेशन काय असतं की मी प्रत्येक वेळेला सक्सेस झालो पाहिजे, माझ्याच टीमचा गोल झाला पाहिजे, माझीच टीम जिंकली पाहिजे, इंडिया जिंकलं पाहिजे प्रत्येक वेळेला n × p. आणि व्हेरियन्सचा फॉर्म्युला आहे शॉर्टकटमध्ये NPQ. आणि स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला येईल √NPQ. आणि एक संपला. एवढ्याच पार्टवरती आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत, बाकी काही नाही. ओके. नाव तर असा हा पार्ट, याच्यावरचे प्रॉब्लेम्स, एक प्रॉब्लेम आपण बघूया आणि थांबूया. बघा पहिलं एक्झाम्पल. अ डाय इज थ्रोन 6 times. इफ गेटिंग अन ऑड नंबर इज अ सक्सेस,
फाइंड द प्रॉबिलिटी ऑफ 5 सक्सेसेस, म्हणजे 5 वेळेला तो प्रत्येक वेळेला ऑड नंबरच मिळाला पाहिजे. किंवा दुसरी केस आहे ॲटलिस्ट 5 सक्सेसेस, म्हणजे 5 वेळेला त्याला 6 पैकी कमीत कमी 5 वेळेला सक्सेस झाला पाहिजे किंवा जास्तीत जास्त 5 वेळेला सक्सेस झाला पाहिजे. तिन्ही प्रॉब्लेम एकत्र कंबाईन करूया आपण. ओके, डाय थ्रोन केली तर यसमध्ये किती एलिमेंट येतात माहिती आहे ना, 1 2 3 4 5 6. ओके, आणि मग पी काय घेऊ आपण, प्रॉबॅबिलिटी ऑफ काय पाहिजे, सक्सेस काय आहे, गेटिंग ऑड नंबर. आणि प्रत्येक ट्रायलमध्ये फिक्स आहे 6 पैकी ऑड किती आहेत, 3 आहेत, म्हणजेच हा 1/2 आहे. म्हणजे पीची किंमत काय येईल, 1/2 येईल. आणि क्यूची किंमत बघा, ऑडच्या विरुद्ध कोण आहे, इवन आहे. इवन पण किती आहे, 3 आहे. कितीपैकी, 6 पैकी, म्हणजे तोही किती आला, 1/2. म्हणजेच असा केला तरी चालेल, डायरेक्ट काढला तरी चालेल. ओके, इथं n नंबर ऑफ ट्रायल्स किती वेळा ट्राय केला, नंबर ऑफ ट्रायल्स किती वेळा आहे, 6 आहे. मग एक्स काय घ्यायचा, एक्स काय आहे, नंबर ऑफ सक्सेसेस आहे, नंबर ऑफ सक्सेसेस. ओके, मग नंबर ऑफ सक्सेसेस किती आहे, 0 पासून तर 6 पर्यंत येतील. ओके, अँड देअरफॉर आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला वापरायचा आहे. मग एक्स फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ n इक्वल टू 6. किती वेळा ट्राय केला, आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक ट्रायलमध्ये ऑड नंबर येण्याची प्रॉबिलिटी किती आहे, विथ पहिल्यांदा फॉर्म्युला लिहितो, विथ probability mass function p of x equal to r इक्वल टू काय फॉर्म्युला, NCR. n ऐवजी काय आहे, 6CRP. हा आहे p रेस टू r. q तोही 1/2 आहे, n - r. मग आरची किंमत 0 पासून तर कुठपर्यंत आहे, हायेस्ट 6 पर्यंत आहे. आणि इक्वल टू 0 अदरवाईज. आता पी 0 to 1च्या मध्ये आहे, क्यू 1 - p आहे, ते काय लिहिण्याची गरज आहे का, नाही. मग आता पहिला प्रॉब्लेम हा झाला, फॉर्म्युला तयार. मग आता प्रोबॅबिलिटी ऑफ 5 टाइम सक्सेस म्हणजेच काय, आर ऐवजी काय घ्यायचं आहे तुम्हाला, 5 वेळा सक्सेस होण्याची. कितीपैकी, 6 वेळा थ्रो केली त्यावेळेला 5 वेळा ऑड नंबर मिळाला पाहिजे. मग काय येईल, फक्त जिथं आर आहे तिथं बाकीच्या किमती आहे. 6C5 1/2 रेस टू 5 इंटू 1/2 रेस टू 6 - 5. 6C5 6 फॅक्टोरियल 6 - 5 1 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल, ही डेफिनेशन आहे, इंटू 1/2 रेस टू 5 इंटू 1/2 रेस टू 1. ओके, 6 फॅक्टोरियल म्हणजे माहिती आहे ना, 1 ते 6चा गुणाकार. 5 फॅक्टोरियल म्हणजे 1 ते 5, 1 ते 6 मधनं 1 ते 5 गेले, 6/1 फॅक्टोरियल म्हणजे 6 इंटू 1/2 रेस टू 6. ओके, 6 आणि 2चा 6 पॉवर 64 आहे, म्हणजेच किती आला, 2×6 2×6 2×4. हे तुमचं पहिल्या प्रॉब्लेमचं ॲन्सर आहे. ओके, दुसरा प्रॉब्लेम बघूया. सेकंड प्रॉब्लेम, ॲटलिस्ट 5 सक्सेसेस, ॲटलिस्ट 5 सक्सेसेस म्हणजे कमीत कमी तो 5 वेळा सक्सेस झाला पाहिजे. ॲटलिस्ट कमीत कमी 5 म्हणजे 5पेक्षा कमी चालतील का, नाही, जास्त चालतील. मग ग्रेटर दॅन इक्वल टू 5. आता आपण ट्रायल किती वेळा करतो आहे, फक्त 6च वेळा ट्राय करतो आहे. मग ग्रेटर दॅन 5 मध्ये कोण येईल, प्रॉबिलिटी ऑफ 5 आणि प्रॉबिलिटी ऑफ 6 येईल, विच इज इक्वल टू, फॉर्म्युला तुमच्याकडे आहे, फक्त किमती टाका. मग x इक्वल टू 5 म्हणजेच काय, 6C5 1/2 रेस टू 5 आणि हा लिहितो 6 - 5 1, 6C6 1/2 रेस टू 6 इंटू 1/2 रेस टू 6 - 6 0. ओके, 6C5ची किंमत आत्ताच आपण काढली आहे 6
इंटू 1/2 प्लस 6c6 दोन्ही सेम असतील तर उत्तर 1 येतं इंटू पुन्हा 1/2 लॉ ऑफ इंडायसेस 6 + 0 6 अँड विच इज इक्वल टू 1/2 दोनदा आले 6 आणि 1 7/2 म्हणजेच 7/2 आपल्याकडे आहे 64 आणि हा तुमचा सेकंड ॲन्सर. पुन्हा बघा 7/64 ॲट मोस्ट 5 सक्सेसेस म्हणजेच जास्तीत जास्त 5पेक्षा कमी. पण आता 5पेक्षा कमी म्हटल्यावर 0 जास्तीत जास्त असेल तर 5 0 1 2 3 4 5 6 केसेस डिस्कस करावे लागतील. त्यापेक्षा बेटर वे आपण याचा कॉम्प्लिमेंट वजा करू. मग ग्रेटर दॅन 5चा निगेशन काय येईल? ग्रेटर दॅन 5चा निगेशन लेस दॅन इक्वल टूचा निगेशन ग्रेटर दॅन. आणि ग्रेटर दॅनमध्ये एकच केस आहे कोणती? सगळ्या वेळेला सक्सेस होण्याची 6ची. ग्रेटर दॅन 5 म्हणजे 6 केस आहे आणि मध्ये फॉर्म्युला तुमच्याकडे आहे NCR P⁻R Q⁻n−R अँड विच इज इक्वल टू 1 - याची किंमत पण 1 येते. म्हणजेच काय राहिला 1/6 म्हणजेच 1/1 - 64 64 - 1 63/64 आणि हा तुमचा तिसरा ॲन्सर. फक्त फॉर्म्युलाच पाठ करावा लागेल, बाकी काही नाही. एकदम सोपा पार्ट आहे. ओके, वी स्टॉप हिअर. वी शिप सम मोर प्रॉब्लेम्स ऑन नेक्स्ट सेशन. अप टिल बाय बाय.